याच मुसळधार पावसानं गेले 2-3 दिवस पालघर जिल्ह्याला देखील चांगलंच झोडपून काढलंय। यामध्ये धामणी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे सूर्या नदीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे। त्यामुळे सूर्या नदीमधल्या एका बेटावरती काही नागरिक हे अडकून पडले। चारही बाजूंनी पाणी, बाहेर पडायला कुठलाही मार्ग नाही आणि अशाच वेळेला प्रशासनानं बचाव पथकांच्या मदतीनं या सगळ्या नागरिकांची सुखरूपपणे सुटका केली आहे। बघूया। पालघर जिल्ह्यात काल दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला। नदी नाले ओसंडून वाहू लागले। त्यात धामणी धरणाचे 5 दरवाजे उघडले। पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्यानं सूर्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आणि पूरस्थिती निर्माण झाली। याच पुरात पालघरच्या साये गावातील सूर्या नदीच्या भागात असलेल्या या दाभाडी बेटावर भात लावणीसाठी गेलेले अनेक गावकरी अडकून पडले। मी सध्या सूर्या नदीच्या काठावरती आहे। आपण पाहू शकतो की हे जे दाभाडी बेट आहे आणि ह्या बेटाला चारही बाजूने नदी आहे ती आहे आणि ही जी लोक आता आपल्याला दिसत आहेत ह्याच्यामध्ये 5 महिला आहेत, 4 पुरुष आहेत आणि एक लहान बाळ आहे। अशी ही लोक होती, ती शेती करण्यासाठी त्या बेटावरती गेली होती आणि अचानक पूर नदीला वाढला, त्यामुळे ही लोक अडकून पडली होती। अनेक तास हे लोक मदतीची वाट पाहत होते। अखेर एनडीआरएफचं बचाव पथक दाखल झालं आणि सुरू झाला अडकलेल्या या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठीचा थरार। टीम रेस्क्यू बोटींच्या सहाय्यानं दाभाडी बेटावर पोहोचली। तिथल्या नागरिकांना एक एक करत बोटीत बसवलं आणि अखेर अनेक तासांनंतर या सगळ्यांची सुटका झाली। 36 तास झाले। अच्छा, काय कसे का अडकले, काय कारण होतं? कारण आम्ही तिकडे शेती लावायला गेलेलो होतो। हां, अचानक मोठा पूर आला आणि आम्ही तिकडे अडकलो। भीती वाटत होती का? भीती तर वाटतच होती। हां, आणि वेळ काळ तर आलेलाच होता, वेळ फक्त यायची राहिली होती। जे पलीकडे जे लोक होते त्यांच्या संपर्कात येथील स्थानिक तरुण देखील होते, उर्सेतील तेही आमच्या संपर्कात होते। त्यांनी आतापर्यंत जे काही त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित ठिकाणी वरच्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना दिल्या। काल जे पातळी होती आता पातळी कमी झाल्यामुळे अतिशय म्हणजे सर्वांच्या समन्वयाने हे ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस झालं असं म्हणता येईल। पालघर जिल्ह्यातल्या अनेक गावांना पुराचा फटका बसलाय। शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय, तर नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।